ताई एक बोलू, मला 20,000 रुपये भेटतील का? 20,000 म्हणजे 4 महिन्याचा पगार एक्स्ट्रा? हो ताई, खूप गरज होती. हवं तर महिन्याला थोडे थोडे पैसे कापून घ्या. पण कोणत्या विश्वासावर तुला पैसे देऊ? पल्लवी काय बोलतेस हे? शिवानी आपल्याकडे 6 वर्षापासून काम करते, तिच्यावर विश्वास ठेवणार ना तर कोणावर ठेवणार? शिवानी काय झालं सांगशील का मला? दादा तुम्हाला तर माहिती आहे, माझा नवरा खूप आजारी आहे, कामाला सुद्धा जात नाही. त्याच्याच आजारपणासाठी पैसे हवे. हो माहित आहे. हे घे पैसे, काळजी करू नको, आरामात दे. अहो पण बस पल्लवी. थँक्यू दादा. आता तरी शुद्धीवर या. 20,000ला मस्त चुना लावला हिने. मावशी ही शिवानी कुठे गेली माहितीये का? तिचा नवरा मेल्यावर ती हे घर सोडून गेली. दादा शिवानी अगं कुठे होतीस एवढे दिवस? तुझी किती काळजी वाटत होती. तुझ्या नवऱ्याबद्दल पण समजलं. सॉरी दादा, तुम्हाला न सांगताच निघून गेले मी, ते पण तुमचे पैसे घेऊन. खूप चुकीचं वागले ना मी. अगं असू दे, आम्हाला तर तुझी काळजी वाटत होती, त्यात तू घर पण बदली केलीस. हो दादा, स्वतःचं घर सुद्धा घेतलंय आता आणि पापडाचा छोटासा व्यवसाय सुद्धा चालू केलाय. ताई हे तुमचे 20,000 रुपये. एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले? ताई माझ्या नवऱ्याने जायच्या आधी आमच्यासाठी टर्म इन्शुरन्स घेऊन ठेवला होता. खरंच? हो ताई, ते नेहमी म्हणायचे माझ्या गैरहजेरीत माझा परिवार सुखी राहायला हवा. खरंच खूप चांगलं काम केलं तुझ्या नवऱ्याने. आता तू आणि तुझी मुलं आर्थिकदृष्ट्या सुरक्षित आहात बघ. हो दादा, जे काही येते त्याच्यामुळेच आहे. चला दादा, येते मी. बघितलंस टर्म इन्शुरन्स किती महत्वाचा आहे ते? हा पण एवढ्या महागाचा प्लॅन त्यांनी कसा घेतला असेल? कोण बोललं टर्म इन्शुरन्स महाग असतो? महिन्याला 400 ते 500 रुपये भरून लाखो करोडोंचा कव्हरेज भेटतो. त्यामुळे घरातील खर्च, मुलांचे शिक्षण सगळं त्यातूनच मॅनेज होतं. हो ना, आजच्या टायमाला ही खूप गरजेची गोष्ट झाली आहे. तुमच्या सुविधेसाठी मी याची लिंक बायोमध्ये दिली आहे, जिथे तुम्ही बेस्ट एम्प्लॉय निवडू शकता. ऑनलाईनवर तुम्हाला 15% पर्यंत डिस्काउंट भेटेल. टर्म इन्शुरन्स एक पॉलिसी नाही तर एक प्रॉमिस आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला फक्त प्रेम नाही तर संरक्षण सुद्धा द्या. जीवनाचे नियंत्रण आपल्या हातामध्ये नसतं, पण त्याची सुरक्षितता घेणं हे आपल्या हातामध्ये नक्कीच असतं. आत्ताच लिंकवर क्लिक करा. धन्यवाद.